ते सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी स्कूलमधून आलेले आहे. दुपारची वाजले 2:30. तर आधी झोपलेला आहे. त्याला मेडिसिन वगैरे दिलेलं होतं, त्याला बरं नाही आहे, तर तो झोपलेला आहे. तर आज उमेशचा बड्डे आहे. तर बघू, संध्याकाळी पावभाजी पण बनवायची आहे आणि आता घरातले कामं पण आवरायची. पटापट ती कामं आवरून घेते आणि तयारी करते बाकीची. तर चला मग मशीनला कपडे लावायचे, परत भांडे घरची सर्व कामं पडलेले माझे आज, तर ती कामंसुद्धा करायची. चला पटापट आवडते आणि बोलते तुमच्याशी. कपडे लावून दिले होते, तर मी कपडे पण टाकले गेले माझे. तरी पाहू शकता कपडे टाकले गेले. आता मस्त चहा ठेवते, बाबांना बाजारात पाठवते, फ्लावर आणायची आहे आणि पाव आणायचे. बाकी तर टोमॅटोज, पावभाजी मसाला, पोटॅटोज, बाकीच्या सर्व वस्तू आहे. तर फक्त आता फ्लावर आणि पाव आणायचे आहेत. तर बाबांना पाठवते मी. पावभाजी मसाला पण माझा आहे मागच्या वेळेसचा. तर मागच्याच मी 2 आणलेले होते, तर एक आहे अजून, तर होऊन जाईल आता हे. तर पटकन आता चहा ठेवला आहे मी. चहा बाबांना देते, आम्ही चहा घेतो. मग मला फरची पुसायची, झाडांना पाणी टाकायचं आहे आणि पावभाजीचा बनवायला घेईन मी. तर अशी आहे बड्डेची तयारी. तर चला मग करते मी पटपट, आवरते आणि चहा घेते मस्त गरमागरम आणि बोलते. जस्ट मी आता सर्व लादी पुसून घेतली, सर्व आवरलं माझं. किचनचं पण सर्व आवरून झालं आणि इकडे पण गॅलरी धुतली मी आज, पूर्ण झाडांना पाणी टाकलं, मस्त आवरून घेतलं इथे पण. बाबांना बाजारात पाठवलेलं आहे, तर म्हटलं जा आणि फ्लावर घेऊन या आणि पाव सांगितलेले आहे. तर पावभाजी बनवायची आम्हाला. तर चला पटापट पावभाजीचं करते आणि पटकन होईल. आणि मला बहुतेक मार्केटमध्ये पण जावं लागेल. दिशूचं चाललं आहे, चल 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 बाजारात, बघू. तर आता चला पटकन आवरून घेते मी आणि तुम्हाला पण दाखवते काय काय करते आणि पावभाजी मी कशा प्रकारे बनवते ते पण दाखवते. चल. तर बाबांनी भाजीपाला घेऊन आले, पाव पण घेऊन आले. तर पावच्या लाद्या आणलेल्या आहे. तर असे पाव मस्त भेटतात इथे. तर ते पावच्या लाद्या मटकी आणि ते किती हे येतच बदलणार. त्या दिवशी आम्हाला 40ला बोलली होती. 40चा बोला होता, म्हटलं नाही रे 40ला नाही, आम्हाला 40ला कमी करतच नव्हतं. एका ठिकाणी घेतलं सर्व हे, फक्त मटकी बाहेर माझ्या एक पण मटकी राहते म्हणलं कामाला. तर मी आता ना हे सर्व सलाड पण बनवायचं आहे मला. तर सलाड म्हणजे मस्त कोशिंबिरी बनवणार आहे, मस्त दहीचं यूज करून. तर मी आता सध्या बाकीच्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेवढं लागेल तेवढं वरती ठेवते, बाकीचं ठेवून देणार आहे. तर आता मी भाज्या सर्व वॉश करून आणि कुकरला लावायचे आहे. मला पटकन टाईम पण झाला आहे ॲक्च्युली, नाही तर माझं इतका वेळ स्वयंपाक होऊन आमची जेवणं वगैरे पण होऊन जातात. पण आता आज उशीरच होणार बोलते, कारण की उमेशच उशिरा येणार आहे, 8 नंतर निघणार. तरी मग आम्हाला उशीर होईल म्हणून मग आज चाललं आहे हळू, नाही तर माझं स्वयंपाक 7-7:30पर्यंत आमचं जेवणं पण होतात. तर इथं पाहू शकता फ्रीज किती भरलं. मला एक दिवस फ्रीज पण आवरायला काढायचं आहे. तर इथं मी आता पटापट भाज्या पटकन कट करून घेते आणि एवढा मोठा फ्लावर ना कटच होत नव्हता. खूप मागचं किती मोठे पाहू शकता तुम्ही. ते मला असं वाटतं भाजीपेक्षा आहे ना ते मागचं ते पानं त्याचंच वजन धरतात इथे. तर आता हे अर्धाच मी फ्लावर घेणार आहे, अर्धा किलो आहे हा. तर मी अर्धाच घेणार आणि बाकीचा ठेवून देणार आहे. तर आज विकंदिशूला भूक लागलेली म्हणून मी चहा ठेवला इकडे. त्यांना चहा बिस्किट खायला देऊन देते आणि त्यांचं एक खाऊन पण घेते, कारण की थोडंसं उशीर पण होईल स्वयंपाकाला. तर त्याच्यामुळे मग त्यांना देऊन देते खायला आणि दाखवते तुम्हाला मी पावभाजी कशा पद्धतीने बनवते. चला मग.
नाही जाणून करू. तर मी आता दिशूला आणि आदूला खायला देते चहा बिस्किट. तर इथं पाहू शकता मी सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहेत. आता मस्त आणि ह्याच्यामध्ये ह्या प्लेटमध्ये मी ना ज्या पावभाजी लागतात ना ते काढते आणि मी याचे साल पण मी काढून घेणार आहे पटकन आणि मग वॉश करून डायरेक्ट कुकरला शिट्टी घेऊन घेणार आहे मी. तर मी काय करणार आहे आधीच भाज्या आहे ना पूर्ण वॉश कवरवरचं पण काढून घेणार आहे साल वगैरे, कारण की मग नंतर बरंच सोलत बसावं लागतं, चटके पण बसतात. त्यापेक्षा आहे ना आपण कुकरला भाज्या शिजवण्याआधीच बटाट्याची साल हे सर्व काढून जर शिजवलं ना तर पटकन मॅश करून आपल्याला पावभाजी तयार करते. त्यांना वेळ पण जात नाही अशा पद्धतीने जर केलं तर. मग मी अशाच पद्धतीने करत असते. नाही तर आपण पूर्ण बटाटे टाकू साला सगळं तर ते बटाट्याचे साल काढणं मध्ये ना खूप चटके पण बसतात आणि खूप नको असं वाटतं. म्हणून मग मी ह्या पद्धतीने ना त्याला वॉश करून डायरेक्टली कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्याच्या शिट्ट्या 3 काढून घेणार, मस्त मॅश करणार आणि डायरेक्ट फोडणी घालणार आहे. तर पटकन साधी सोपी सिंपल पद्धतीने आपली पावभाजी रेडी होऊन जाते. तर इथं सर्व मी मस्त भाज्या वॉश करून डायरेक्ट शिजवणार, म्हणजे कसं नंतर मॅश करून आपल्याला पावभाजी रेडी पटकन होऊन जाईल माझी आणि जास्त टाईम पण लागणार नाही. तर इथं मग कोशिंबिरी बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी गाजर, काकडी आणि टोमॅटो हे सर्व वॉश करून धुवून घेते. तर पटकन मग होऊन जाईल माझं. आता इकडं कर लावलं की मी कोशिंबिरी पण बनवून घेणार आहे आणि पटकन होऊन जाईल आपली पावभाजी. तर इथं पाहू शकता कुकरला मी आधी पाणी ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ पण टाकलं आणि कुकरला लावून दिलं आहे. तर वाटाणे मी नंतर टाकणार आहे आणि वाटाणे मला असे खायला खूप आवडतात, ग्रीन वाटाणे खूप छान लागतात. आता इथं मी कोशिंबिरीची तयारी करते. तर अशी कोशिंबिरी खूप छान लागते, टेस्टी, जेवणासोबत छान वाटतं खायला. तर ती पण मी बनवून घेते साईड टू साईड आणि मग माझी किचनची कामं आटपून जातील लवकर आणि मग बाकीचं तयारी, मुलांना पण खाऊ घालायचं असतं, त्यांना भूक लागून जाते लवकर. तर त्याच्यासाठी मी लवकरच स्वयंपाकाची तयारी करत असते. आणि इथं पटापट आता मी हे सर्व साल काढून पटपट कोशिंबीरची तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवते मी कशा पद्धतीने कोशिंबीर बनवते आणि तुम्ही पण कशा पद्धतीने बनवता नक्की मला सांगाल. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर आपण प्रत्येक पद्धतीने बनवलं पाहिजे, टेस्ट घेतली पाहिजे आणि आपल्याला आवडलं तर आपण बनवू शकतो वेगवेगळ्या पद्धतीचं, कारण की तेच खाऊन पण कधी कधी कंटाळा येतो. म्हणून मग आपण वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवत असेल. मी तर खूप भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते. एकच प्रकारची भाजी मी कधीही बनवत नाही, प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते. तर आता इथं पटापट मी भाज्या कट करून घेते. सुरुवातीला तर सर्व ह्या काकडी, गाजर, टोमॅटोचे, मिरची हे सर्व कट करून घेणार आहे. तर चला मग पटकन कट करते आणि दाखवते तुम्हाला मी कशी कोशिंबिरी बनवते ती.
तर ह्या मिरच्या पण 3 टाकून घेते मी आणि तिखट घेतलंय मी. कोशिंबीर बनवून झाली तर मस्त अशी कोशिंबीर. इथं ह्या सर्व भाज्या बॉईल केलेल्या सर्व मॅश करून घेतल्या आणि एकदम चांगल्या मॅश करून घ्यायच्या, कारण की त्याच्यात सगट ते भाज्या राहिल्या ना मग व्यवस्थित नाही होत. आणि नंतर मग मी वाटाणे याच्यात टाकलेले आहे. वाटाणे शिजवले नव्हते, असेच टाकले तर आपलं मी करून घेतली. मी कांदा बारीक मिरची पण घेतली, थोडीशी 3 मिरच्या घेतल्या बारीक कट केल्या, कोथिंबीर आणि इथं लसूण पण कुटून घेतला आहे आणि हे तर आपण मॅश करून घेतल्या सर्व भाज्या. आता मी पहिल्यांदा तर लसूण टाकते, जिरे, थोडं मस्त फ्राय होऊ देऊ आपण मिरची आणि कांद्याला. तर आता मी याच्यामध्ये ना कढीपत्ता पावडर ॲड केली, हळद, त्याच्यानंतर आपलं घरचं 2 ते 3 चमचे मी तिखट बनवणार आहे, थोडीशी मिर्च पावडर, थांब जरासं, आणि गरम मसाला हा ॲड केला आणि आपला पावभाजी मसाला आपण ॲड करू त्याच्यामध्ये. पावभाजी मसाला याच्यात आपण भाजी टाकून हे सर्व. शिजवलेलं पाणी केलं तेच ॲड करायचं हळूहळू. पाहू शकता आपली झणझणीत अशी पावभाजी मस्त छान होते आणि आता तरी पण यायला लागली बाजूने साईडने, तो पाहू शकता. आणि नंतर कोथिंबीर मी पेरणार आहे त्याच्यावरती छान असं. तर मस्त बटर सोडते थोडे वितळण्याच्या.
त्या म्हाताऱ्याला म्हातारपण आलं नव्हतं. तो खरंच बोलला. आता गेली बाहेर वाट सर्व संपलेले. शिवाय तुम्हाला मोकारीला तिथं आल्यावर चालू जेवायची सोय बोलली. मी तिथं 8 साडे 8 वाजता 8 वाजता 10 वाजून गेले. असं बघा. भाजी नाही घे बेटा. करायला हवी. असाध्य नसते म्हणून चालत राहा. रस्ते मिळत जातात. म्हणून चालत राहा. चला. तुमचं काय झालं? लिंबू नाही का? गोपाळ शेठचा वालाच का? हो, मी गोपाळ शेठ. आपण मी आणणार होतो पण ते म्हणलं दुपार चालू आहे. आम्ही दूरदेशीचे पांथस्थ आहोत. दानशूरतेची आपली कीर्ती ऐकून आम्ही इथवर आलो. तुम्हाला सांगतो, ज्यांनी कित्येकांना मदत केली आहे त्यांच्यामुळे कित्येकांचे बरे झाले. आजपर्यंत ज्या दारादाराला कुणीही रिकामा नाहीये. हीच कीर्ती ऐकून आम्ही आपल्या